करत राहिला ते का? स्वराज्य अस्मितेसाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आपण शिवरायांचे पुत्र आहोत याच धारणेतनं बस लढवत राहिला स्वराज्य. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या 11 मार्च 1689 औरंगजेबाने सुनावलेली अखेरची सजा. संभाजीराजांचं मस्तक कलंकर आणि संभाजीराजांचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या पाळाला अडकवलं. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारली आली वाजत गाजत. आणि त्या इंद्रनी भीमेच्या काटामध्ये रवला तो पाल्याचा फाळ आणि त्या इंद्रनी भीमेच्या पात्रामध्ये पडला तो रक्ताचा एक थेंब. शाली इंद्रनी भीमा. अरे याच इंद्रनी भीमेने घेतलं ते संभाजीराजांचं दर्शन, याच इंद्रनी भीमेने पाहिलं ते संभाजीराजांचं शौर्य, ते धैर्य, ते साहस, तो धाडस. संभाजी महाराजांचं ज्ञाननाथ, जन्मा पलीकडची ती तेजस निष्ठा. इंद्राणी भीमा संभाजीराजांच्या मस्तकाकडे तिरक्या माना करून आसवा ढाळू लागला. इंद्राणी भीमा अजूनही रडतेच आहे, सांगते आहे करा संभाजी अजून कुणाला कळलाच नाही, कळला. शिवरायांनी शिकवलं कसं जगावं आणि शंभू राजांनी दाखवलं कसं मरावं. अरे आखेर तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी लेकिन मांगे नहीं उसने रहम के 2 लफ्ज. हमने हाथ उखाड़ दिए उसके लेकिन फैलाए नहीं उसने उसके हाथ हमारे सामने. हमने पैर उखाड़ दिए उसके लेकिन घुटने नहीं टेके उसने हमारे सामने. हमने मस्तक काट दिया उनका लेकिन उसका मस्तक भी झुका नहीं हमारे सामने. या अल्लाह सचमुच छावा है छावा शेर का. या अल्लाह कब होंगे कामयाब कभी. या लौटना पड़ेगा ऐसे ही खाली हाथ दिल्ली. पण दिल्लीला जायचं भाग्य त्या औरंगजेबाच्या वाटेला आलंच नाही. संभाजीराजांच्या रक्ताच्या थेंबातून इथं पुन्हा जन्माला आला संताजी धनाजी सारखा एक स्वराज्य महाराष्ट्राशिवाय महाराष्ट्र आणि स्वराज्य औरंगजेबाशी 17 वर्ष झुंज देत राहिला. आणि अखेर इथंच त्या औरंगजेबाची कबर बांधून मन शांत झाला. ही प्रेरणा होती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रभक्तीची, ही प्रेरणा होती संभाजी महाराजांच्या आत्मबलिदानाची.